व्हावं लागलं असतं मात्र इथून काय गरज आहे त्याला आणि इथून फटका फसलाय चेंडू खाली मंगेश करणार नाही चुका आणि इथून मात्र पहिला गडी बाद होत असताना बोरवाडी संघाचा संजय बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. हा यावेळेस अजून एकदा कमालीचा चेंडू. आता इथून खऱ्या अर्थाने षटकार खाल्ल्यानंतर खऱ्या अर्थाने कमबॅक करायला सुरुवात झाली गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज पाहू शकाल आपण पप्पूला. इथून कमालीची गोलंदाजी फटका एक खाल्ला होता आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी. धावफलक मात्र स्थिर 8 या धावसंख्येवरती 10 या धावसंख्येवरती 10 धावा धावफलकावरती आल्यात. कमाल मात्र इथून षटकार खाल्ल्यानंतरही कमालीची गोलंदाजी अचूक टप्पा आणि नक्कीच चांगली लाईन लेंथ देखील पाहायला मिळाली. त्यावरती एक मोठा फलंदाज बाद देखील केलाय म्हणजे चांगली गोलंदाजी पप्पूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता इथून गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर आयुषला आपण पाहतोय. आयुषचा विचार केला तर व्यक्ती पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना आयुष राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. हो यावेळेस पहिला चेंडू इथं पूर्णपणे क्रॉस द लाईन फटका. इथून दूरवरून क्षेत्ररक्षण कल्पेश कमालीचं क्षेत्ररक्षण आणि त्यावरती 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. इथे 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 12 धावा धावफलकावरती. आता इथून मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात आयुष्या गोलंदाजाने. पापा लागला अजूनही उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. इथून आडव्या बॅटने खेळून काढला. इथून चेंडूवरती क्षेत्ररक्षक कल्पेश तैनात आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न झाला होता हरेशचा मात्र शेवटच्या क्षणाला चांगली थ्रो आणि चांगला एकच धाव आणि 1 धावेच्या साहाय्याने धावफलक 13 धावा धावफलकावरती. हा राजेश यावेळेस राजेशचा तडाखा कमालीचा फटका. इथून राजेशने मात्र फटक्याला पूर्णपणे खिसून आणलंय. स्टेट ड्राईव्हचा फटका. सेंडू आउट ऑफ द पार षटकार. यावेळेस कमबॅक करत असताना इथे आयुषला आपण पाहिलं. विचार केलं तर कमाल इथून षटकार खाल्ल्यानंतर अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. इथून मात्र अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 1 षटकार खाल्ल्यानंतर इथून मात्र गोलंदाजीवरती नियंत्रण गोलंदाज आयुषचा आपण पाहतोय. कमालीचं नियंत्रण आहे. षटकार खाल्ल्यानंतर थोडासाही डगमगला नाही आहे. हो इथून पॉइंट रिजन मध्ये चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाऊन पोहोचलाय थर्ड मॅन रिजन मध्ये. आलाय हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 23 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक 2 संपलंय.
त्याच्या साहाय्याने धावफलक 26 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू खेळत असताना इथे मात्र आपण हरीशला पाहिलं होतं, अतिशय जास्त उंचीचा चेंडू पाहायला मिळाला, अतिरिक्त उंची त्या चेंडूवरती. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र पुन्हा एकदा चुका आणि या इथून अजून एकदा चेंडू जमिनीला दान झालाय. सातत्याने मात्र इथून झेल जमिनीला ड्रॉप केल्या जातात आणि त्यावरती मात्र बोरवाडी संघाला 2-2 रनांच्या धावांचा मोबदला मिळाला जातोय. इथून 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 28 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला गॅप झोन, एक सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 30 या धावसंख्येवरती. अजूनही या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक. यस, बाहेरनं आवाज देऊ नका प्लीज, विनंती असेल टीम बोरवाडी संघ. हो यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. राजेशला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती, निर्धाव चेंडूची सांगता. आणि इथून खऱ्या अर्थाने इथून देखील एकच सिंगल धाव स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विवेक मात्र चेंडूवरती आला. कमालीचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र यावरती एक सिंगल कंप्लीट झाली, एक सिंगल धावेच्या साहाय्याने 31 धावा धावफलकावरती. आणि इथून विचार केला तर 31 धावा बनल्यात. 32 धाब्यांचं टार्गेट इथून टीम मोगरज संघाला. येणारे 18 चेंडू 32 बनवायच्यात. फुल टॉस आणि त्याच्यावरती पूर्णपणे समाचार घेत असताना पप्पूला आपण पाहिलं. इथे मात्र स्ट्राईक एंडवरती पप्पू, नॉन स्ट्राईक एंडवरती विवेक आणि गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर राहुल. पहिलाच चेंडू फेकत असताना फुल टॉस, त्याचा पूर्णपणे फायदा घेत असताना चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला गेलं आणि इथून मात्र जाऊन पोहोचलाय सीमा रेषेपार चौकार. हो पुन्हा एकदा, अजून एकदा कमाल, कमालीचा फटका आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. या चेंडूवरती मात्र चौकार आला होता, मात्र थोडासा
चेंडू हाडला आणि त्यावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि इथूनही ते विचार केला तर एलबीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. पप्पू सांबरीच्या पारीचा अंत. बाटर मैदानाच्या आतमध्ये मंगेशला पण पाहतोय. आहा, यावेळेस अजून एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्याला मात्र भिरकावून दिलाय. अक्षरशः मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं अजून एक दर्जेदार षटकार. इथून मात्र आता खऱ्या अर्थाने धावा येण्यास सुरुवात झाली आहे आणि षटक क्रमांक पहिलं संपलं. 19 धावा धावफलकावरती. सोबत असताना हा, आता इथून मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता मंगेशचा. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. अजून एकदा निर्धाव. कमालीची गोलंदाजी. इथून 2 धावा आतापर्यंत आल्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी. एक स्क्वेअर मारा देखील पाहायला मिळाला. मात्र 3 धावा बनल्यात. अजूनही काही धाब्यांची गरज
आणि इथून वारंवार 8 चेंडू आणि विजयासाठी 10 धाब्यांची गरज. आणि इथून 3 धावा कंप्लीट झाल्यात. आणि इथून मात्र नक्कीच 3 धावा कंप्लीट झाल्यात. 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. 7 चेंडू 7ची गरज आहे. हा इथे फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथून चुका झाल्यात आणि इथून मात्र चेंडू पोहोचलाय सीमारेषा पार. 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. हो यावेळेस आडला. थोडं शेवटच्या मुवमेंटला चेंडू आडला. 2 धावा झाल्यात. इथून आता फक्त आणि फक्त 1 धाब्याची गरज टीम मोगरज संघाला. येस नक्कीच इकडं 1 मिनिट पंच. 1 मिनिट थांबायचं आहे. मग त्याचा फोन होता आयफोन होता मी देखलेला. अरे काय इथून चला. आणि इथून यस चेक. यस 1 मिनिट चेक केलं जाईल. इथून स्टंपच्या पाठी गेलाय का मंगेश पाहायचंय. इंदिरा आयव्हीएफचं प्रगत तंत्रज्ञान देतं येणाऱ्या बाळाला एक नैसर्गिक गर्भासारखं वातावरण. इंदिरा आयव्हीएफ आनंदाच्या बातमीची सुवर्ण संधी. यस फेअर डिलिव्हरी. इथून विचार केला तर रेशीच्या कडेला पाय पडला होता आणि पहिला शॉट खेळून त्याच्यानंतर मात्र माग इथे विजय झालाय टीम मोगरज. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोडसं कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन आणि मॅन ऑफ द मॅच विवेक. 16 धावा बनवल्या त्याच्या माध्यमातून. मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या. करण कदम पैजान मैं मन कुडूस गावा.